अजित पवार आणि उदयनराजेंची भेट झाल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार आणि उदयनराजे यांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे भेटीगाठींचा सिलसिला देवगिरी बंगल्यावरती सुरूच असल्याचंही समोर आलं आणि दुसरीकडे आता उदयनराजे देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळतंय। उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात भेट पार पडली आहे। भाजपचे खासदार आहेत उदयनराजे आणि त्यानंतर अजित पवार यांची त्यांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळालंय। ही थेट दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर आहेत। अजित पवार यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला। अजित पवारांना भगवी शाल देण्यात आली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या संपर्कात आहेत। रुपाली, काय भेटीमागचं कारण आहे? हॅलो रुपाली, आवाज पोहोचतोय। उदयनराजेंची भेट झाली आहे अजित पवारांशी, नेमकं काय कारण आहे भेटीमागचं? आपण पाहतो आहोत की उदयनराजे भोसले जे आहेत ते आता थोड्याच वेळापूर्वी देवगिरी निवासस्थानी आलेले होते आणि त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। महायुतीला जे यश मिळालेलं आहे त्याच्यानंतर अजित पवार यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून खरं तर उदयनराजे भोसले त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे आणि सोबतच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देखील भेट दिलेली आहे आणि यावेळी कराडचे आमदार अतुल भोसले हे देखील उपस्थित होते। मात्र तशा पद्धतीने आपण बघतो की उदयनराजे भोसले हे देखील एका काळी राष्ट्रवादीमध्ये होते, मात्र नंतर ते भाजपामध्ये गेलेले होते आणि आता जुन्या सहकार्याला येऊन त्यांनी महायुतीला मिळालेल्या विजयाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उदयनराजे आणि अजित पवार यांची भेट पार पडली, या भेटीची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय।